सांगलीत नागरी सुविधांसाठी नागरिकांनी महापालिका आयुक्तांचे वाहन रोखले आहे। सांगलीतील शामरावनगर परिसरात नागरी सुविधांसाठी नागरिक संतप्त झाले आहेत। नागरी सुविधा देण्याची मागणी करीत आज नागरिकांनी महापालिका आयुक्त व उपायुक्तांची वाहने रोखत त्यांना निवेदन सादर केले। यामुळे महापालिका आवारात एकच गोंधळ उडाला। सांगली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नागरिकांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची गाडी रोखत त्यांना निवेदन सादर केले। सांगलीचा उपनगर असणाऱ्या शामरावनगरमध्ये मोठी लोकवस्ती असताना नागरी सुविधा देण्यासाठी महापालिका आणि स्थानिक नगरसेवक अपयशी ठरत असल्याने संतप्त महिला आणि नागरिकांनी महापालिकेसमोर निदर्शने करीत आपला संताप व्यक्त केला। महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली। यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची वाहने नागरिकांनी अडवून त्यांना निवेदन स्वीकारण्यास भाग पाडले। यामुळे महापालिका आवारात एकच धावपळ उडाली आहे। जेव्हापासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका झालेली आहे तेव्हापासून शामरावनगर हा एरिया पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे। प्रत्येक वर्षी इलेक्शन येतात, प्रत्येक वेळी आश्वासने दिली जातात, त्याची पूर्तता काही केली जात नाही, काय नाही। आमच्या मुख्य सुविधा ज्या आहेत, गटरीचं पाणी निचरा, ड्रेनेज व्यवस्था आणि रस्ता, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। आता सध्या मुलांना शाळेला जायला यायला रस्ता नाही आहे, रिक्षा येत नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही, शववाहिका येत नाही। शिवाय जे वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रस्त्याने धड चालता सुद्धा येत नाही। त्यांचे कुठं पाय फ्रॅक्चर होतात, हात फ्रॅक्चर होतात। घरटी ऑर्थोपेडिकचे 2-2 पेशंट ठरलेले आहेत। प्रत्येक वेळेला नगरसेवकांना फोन केला तर येतो म्हणतात, परत काय येतच नाही, त्यांनी कुठल्याच सुविधा करत नाही। प्रत्येक वेळेला आम्ही फोन करायचा, इथं लाईट गेल्या, तिथं ट्यूब गेल्या, सगळ्यांना सांगायचं, तर अजिबात किती खड्डं पडलं, हा आमच्या हातात काय नाही आहे, तुमचा रोड मंजूर झालाय तरी सुद्धा आम्ही करणारच आहे म्हणून असं प्रत्येक वेळेला आम्हाला हेच आश्वासन देत आले। तर त्यांनी आता आमची काळजीपूर्वक काम करावं सगळं।